नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या अटकेचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून देण्यात आले आहेत. गुलाबराव पोळ यांना अटक करून 28 जानेवारीपर्यंत दिल्लीच्या आयोगासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका लहान मुलाच्या मृत्यू प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप गुलाबराव पोळ यांच्यावर आहे. या प्रकरणी मानव अधिकार आयोगाच्या नागपूर कार्यालयानेही गुलाबराव पोळ यांना विचारणा केली होती. याविषयी रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं. मात्र गुलाबराव पोळ यांच्याकडून याबाबतीत कोणतंही उत्तर आलं नव्हतं. हजर राहण्याचे आदेशही त्यानंतर गुलाबराव पोळ यांना देण्यात आले होते. मात्र गुलाबराव पोळ हे हजर झाले नाहीत. यानंतर आता या प्रकरणी दिल्लीच्या मानवाधिकार आयोगाने गुलाबराव पोळ यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. 10-12 वर्षे प्रलंबित खटले तारीख पे तारीख करून कंटाळलेल्या पक्षकारांनी सामंजस्यपणाने अनेक खटले निकाली काढले. जिल्हा न्यायालयासह इतर न्यायालयात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा व शहरातून पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा पहिल्यांदाच देशातील विविध राज्यात एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन एका पक्षकाराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश अनंत बदर, जिल्हा न्यायाधीश एस डी धरणे, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर के मलाबादे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील व न्यायाधीश, वकील व पक्षकार वर्ग उपस्थित होते. किचकट न्यायालयीन प्रक्रियेत खर्ची जाणारा वेळ आणि पैशाची बचत व्हावी व तातडीने निकाल हाती यावा या भावनेने पक्षकारांनी सकाळी 10 पासूनच जिल्हा न्यायालयाच्या आवारात कौटुंबिक न्यायालय, ग्राहक न्यायालय, कामगार न्यायालय, धर्मादाय आयुक्त, पिंपरी खडकी कॅन्टोन्मेंट, तालुका न्यायालय, सहकार न्यायालयात गर्दी केली होती. लोक अदालतीत दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, दखलपूर्वक खटले, बँका, मोबाईल कंपन्या, मोटार अपघात आदी खटले ठेवण्यात आले होते. पुणे जिल्हा न्यायालयातील खटले निकाली काढण्यासाठी 60 पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती. प्रकरण मिटल्यानंतर आनंद व कटकटीतून सुटल्याची भावना पक्षकार व्यक्त करत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही तैनात होते. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश नसावा या प्रमुख मागणीसाठी विविध ओबीसी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणही राहिले पाहिजे. मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आरक्षण बचाव यासाठी ओबीसी समाज व विविध संघटनांच्या वतीने महापालिकेपासून ते सारसबागेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार कमल ढोले पाटील, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद वडगावकर, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, भारिपचे म.ना. कांबळे, ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांची उपस्थिती होती. ओबीसी समाज संघटित होणे आवश्यक आहे. या समाजाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. ओबीसी वर्गाने आरक्षण वाढवण्याची मागणी करणे आवश्यक आहे. ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करणे अन्यायकारक आहे. ओबीसी वर्गाने आता गप्प बसून चालणार नाही. ही आरक्षणाची लढाई शेवटपर्यंत नेणे आवश्यक आहे. त्यासाठी अडचणी आल्यास त्यातून मार्ग काढू असे मुद्दे यावेळी मांडण्यात आले. ओबीसी समाज अजूनही शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत त्यांच्या हक्काचे आरक्षण मागणे चुकीचे आहे. या संदर्भात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आरक्षणाची भूमिका मांडणार असल्याचे सतुवाच यावेळी करण्यात आले. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश झाल्यास ओबीसी तरुणांचे भावी आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींना आरक्षण कमी आहे. त्यातच मराठा समाजाच्या मागणीने ओबीसी वर्ग धोक्यात येणार आहे. आरक्षणाबाबत नेमलेल्या उद्योगमंत्री नारायण राणे यांची समिती बरखास्त करावी अशी मागणी मोर्चातील सहभागी नेत्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच आरक्षण यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी दिली.
VJNT मध्ये ज्याप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे तशाच प्रकारे ओबीसी मध्ये वर्गवारी करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच आरक्षण यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिवसंग्राम संघटनेचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी नेत्यांनी वातावरण बिघडवण्याचे काम करू नये. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे एकीकडे मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे जाहीर करतात आणि दुसरीकडे वेगवेगळ्या भूमिका मांडतात, असेही आहेर म्हणाले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मोदी पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत का, असा सूर परिसंवादातील विविध वक्त्यांनी व्यक्त केला. विश्वकर्मा पब्लिकेशन्स व अक्षरधारा पुणे आयोजित नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वाटचालीचा तटस्थ आणि परखड वेध घेणाऱ्या कहाणी नमोची एका राजकीय प्रवासाची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार किंगशुक नाग यांनी लिहिलेल्या दी नमो स्टोरी अ पॉलिटिकल लाईफ या मूळ पुस्तकाचे हे मराठी भाषांतरित पुस्तक असून त्यांचे भाषांतर ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी केले आहे. यावेळी आयोजित परिसंवादात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, अर्थतज्ञ मिलिंद मुरुगकर, लेखक पत्रकार आनंद हर्डीकर, प्राध्यापक शरद खरे आदींनी सहभाग घेतला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर हे उपस्थित नसल्याने मोदींची बाजू विवेकानंद सोशल सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख प्राध्यापक शरद खरे, लेखक आनंद हर्डीकर यांनी मांडली. तर पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे संस्थापक राजकुमार अगरवाल, कार्यकारी संचालक भरत अगरवाल उपस्थित होते. प्राध्यापक शरद खरे म्हणाले, मोदी पंतप्रधान व्हावेत असे अन्य पक्षांच्या नेत्यांसही वाटते. मोदी पक्षाभिमानी आहेत. ते उत्तम प्रशासक असल्याने पंतप्रधान पदास योग्य असल्याची भावना जनसामान्यात आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मोदी यांनी गुजरातमध्ये वेगाने विकास केला आहे. गोध्रापेक्षाही 1969 मध्ये गुजरातमध्ये मोठी दंगल झाली होती. गोध्रातील दंगल मोदी मुख्यमंत्री असल्यामुळेच आटोक्यात आली. त्यांच्या नेतृत्वात तेथील मुस्लिम समाजाचे पुनर्वसन वेगाने होत आहे. लेखक आनंद हर्डीकर म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखे मोदी यांचे व्यक्तिमत्व आहे, परंतु विनाकारण मोदींच्या आजूबाजूने सर्वच महत्वाकांक्षा केंद्रित करणे अयोग्य आहे. बाल हक्क कृती समितीतर्फे वर्षभर बाल हक्क अभियान राबवण्यात येणार आहे. दुर्बल आणि वंचित गटातील बालक आणि त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणाऱ्या त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी बाल हक्क कृती समितीतर्फे वर्षभर अभियान राबवण्यात येणार आहे. समितीच्या क्रांती साळवे, अंजली बापट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साळवे म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्कांच्या संधीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आजही दुर्बल आणि वंचित गटातील बालकांकडे शासनाचे, पालकांचे लक्ष वेधण्याची गरज आहे. यासाठी बाल हक्क कृती समितीने वर्षभर अभियान राबवण्याचे ठरवले आहे. या अभियानांतर्गत सुमारे 1 ते 1.5 लाख बालकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे. यावेळी बालकांवर घरी, शाळेत होणारी हिंसा, शिक्षा अयोग्य का आहे, त्याचे समाजावर होणारे दुर्गामी परिणाम, अंधश्रद्धा आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन, पर्यावरणाचा ऱ्हास कशाप्रकारे बाल हक्कांची पायमल्ली करण्यास कारणीभूत ठरत आहे, हे विषय सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून पोस्टर्स, चित्रफित ही माध्यमे पुरवली जाणार आहेत. त्याचप्रमाणे बालचमनशी प्रत्यक्ष संपर्क साधला जाणार आहे. कवींसाठी पुलंचे लेखन हे तीर्थक्षेत्राप्रमाणेच आहेत, असे उद्गार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फमू शिंदे यांनी काढले. आशय सांस्कृतिक तर्फे आयोजित 11व्या पुलोत्सवाचे उद्घाटन फमू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पुना गाडगीळ, संसे सतीश कुबेर, वीरेंद्र चित्राव, सतीश जकादार यावेळी उपस्थित होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या संस्थेला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हमीद दाभोळकर यांनी तो स्वीकारला. शिंदे म्हणाले,
की पुलांना विनोदी लेखक मानले जाते, मात्र त्यांनी एकही विनोद शब्द लिहिला नाही. त्यांची लेखनाची शैली विनोदी होती. त्यांच्या लेखनात वैचारिकता आणि आंतरिकता होती. विनोद आणि विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या नाण्याला फारशी जाडी नाही. पुलं हे अष्टपैलू नव्हे तर कष्टपैलू लेखक होते. अनेक सामाजिक कार्याला त्यांनी मदत केली. पुलांनी आपल्या लेखनातून माणसांचा, भाषेचा, संस्कृतीचा शोध घेतला. अनेक कवींना प्रोत्साहन दिले. कवींसाठी ते तीर्थक्षेत्रच आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी विशाल धर्मसभा आणि पादुका दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म या विषयांवर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी पुरी आद्यपीठाचे विद्यमान शंकराचार्य स्वामी श्री निश्चलाचंद सरस्वती उपस्थित राहणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट व सनातन संस्थेचे चंद्रशेखर तांदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. घनवट म्हणाले, विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून घरोघरी संपर्क, बैठका, पत्रके व सोशल मीडिया याद्वारे प्रचार चालू असून त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगद्गुरु स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी विविध ठिकाणच्या धर्मस्थळी राहून वेदज्ञान घेतले आहे. जागतिक स्तरावरील वैज्ञानिकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये नवीन आविष्काराचे मानदंड प्रस्थापित करणारे अंकपदीयम आणि गणित दर्शन हे त्यांनी संकलित केले असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी 5:45 ते 7:30 या वेळेत सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनी मैदानात ही सभा होणार असून स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज प्रथमच पुण्यात येत आहेत. याचा जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तांदळे यांनी केले आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग. BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. जादा दराने करण्यात येत असलेली हेल्मेट खरेदी रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत हेल्मेट घालून महापौरांच्या समोर घोषणाबाजी केली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घालण्यासाठी गणवेश नसताना तब्बल 29,000ची हेल्मेट खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बाजारात कमी दराने हेल्मेट उपलब्ध असताना आपत्ती व्यवस्थापन विभागाने जादा दराने केलेली ही खरेदी रद्द करण्याची मागणी मनसेच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत केली आहे. तसेच या मागणीसाठी डोक्यात हेल्मेट घालून महापौरांच्या समोर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. खरेदी करण्यात आलेल्या हेल्मेटच्या दराची चौकशी करण्यात येत असून ती होईपर्यंत कोणतेही हेल्मेट खरेदी करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अत्याधुनिक स्वरूपाचे प्रत्येकी 29,000 रुपयांचे अशी सुमारे 90 लाखांची 300 हेल्मेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या नगरसेवकांनी डोक्यावर हेल्मेट घालून महापौरांसमोर घोषणाबाजी सुरू केली. या खरेदीत मोठा गोंधळ असून गरज नसतानाही अधिकाऱ्यांकडून ही खरेदी केली गेली असल्याची टीका करीत खुलासा करण्याची मागणी केली. कोणतीही आवश्यकता नसताना या विभागाकडून कोट्यावधींची खरेदी केली जात असल्याचे नगरसेविका रुपाली पाटील, पुष्पा कनोजिया, मनसेचे गटनेते वसंत मोरे, बाबू वागसकर, किशोर शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मराठी आणि महाराष्ट्र हेच आमचे सर्वस्व आहे. त्याच भावनेतून आमच्या 4 पिढ्यांनी अन्याय सोसला आहे. सीमाभाग महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही झुंज देत आहोत. कितीही त्रास झाला तरी आम्ही मागे हटणार नाही. मात्र हा प्रश्न केवळ सीमावासियांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा आहे. ही जाणीव ठेवून तुम्ही आम्हाला साथ देऊन आमच्या लढ्यात सहभागी व्हावे असे भावनिक आवाहन बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांनी केले. सीमा भागाचा महाराष्ट्रात समावेश करावा
यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार पाटील यांच्यासह बेळगाव महानगरपालिकेच्या 34 नगरसेवकांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. ताथवडे येथील विपुल एस प्लास्टोक्राफ्ट कंपनीतील कामगारांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात आंदोलन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस नरेंद्र तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विपुल एस प्लास्टोक्राफ्ट कंपनीने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी गेल्या 2 ते 3 वर्षापासून थकवला आहे. तो साधारणतः 35 लाख रुपये एवढा आहे. हा निधी भरावा यासाठी कामगारांनी वारंवार मागणी केली आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयालाही अनेकदा पत्र दिली. मात्र भविष्य निर्वाह निधी कार्यालय कंपनी मालकावर कोणतीच कारवाई करत नसल्याने कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त वैशाली दलाल यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीने कामगारांचे पैसे भरावेत आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्वरित कारवाई करावी आणि कंपनी मालकाला अटक करावी अशी मागणी कामगारांनी यावेळी केली. यावर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.